Good morning, student. My name is Bhagwan Vishwanath Shinde, Shinde coaching classes. Student, thought of the day. Today's thought is dream it, believe it, achieve it. Dream it, believe it, achieve it. स्वप्न बघा, विश्वास ठेवावा, ते पूर्ण करा. स्वप्न बघा, विश्वास ठेवावा, ते पूर्ण करा. बघा विद्यार्थ्यांना आज आपल्याला काही ते बेसिक्स अल्जेब्राचे आपल्याला काही ट्रिक बघायचे, ते ट्रिक आपल्याला पाहायचं आहे. 90% विद्यार्थ्यांना यामध्ये कन्फ्युज होतं, तर आपल्याला कन्फ्युजन दूर करायचं आहे. तर बघा या ठिकाणी काय दिले, वर्गमुळामध्ये 2 अधिक वर्गमुळामध्ये 2. या ठिकाणी वर्गमुळामध्ये 2 आहे आणि या ठिकाणी वर्गमुळामध्ये 2 आहे. याचं उत्तर काय आहे? सर्वांना असं वाटतंय याचं उत्तर वर्गमुळामध्ये 4 आहे, पण याचं वर्गमुळामध्ये 4 उत्तर येत नाही. तर काय होतं, त्याच्या वेळेस समान वर्गमूळ संख्येची आपण बेरीज करतो तर ती संख्या काय होते, त्याच्या दुप्पट होते. तर लक्ष द्या, यामध्ये इथे एक वर्गमुळामध्ये 2 आहे आणि या ठिकाणी एक वर्गमुळामध्ये 2 आहे. तर 1√2 + 1√2 = 2√2. याचा अर्थ काय आहे, 2 वर्गमुळामध्ये 2. म्हणजे इथे एक चॉकलेट आहे, समजा वर्गमुळामध्ये 2 मधला इथे एक चॉकलेट आहे आणि वर्गमुळामध्ये 2 मधला इथे एक चॉकलेट आहे. हे एक चॉकलेट आणि हे एक चॉकलेट किती झाले, 2 चॉकलेट झाले, म्हणजे 2 वर्गमुळामध्ये 2. आता सेम समान वर्गमूळ आहे त्या ठिकाणी, या ठिकाणी पण संख्या समान आहे. वर्गमुळामध्ये 3 अधिक वर्गमुळामध्ये 3, तर 2 वर्गमुळामध्ये 3. अशा पद्धतीने ज्यावेळेस समान वर्गमूळ असतं, वर्गमुळाची संख्या असते, त्यावेळेस त्याची बेरीज करतो आणि ते त्याच्या दुप्पट होते. आणि या ठिकाणी जेव्हा समान वर्गमुळाची संख्या आहे त्याचा गुणाकार करायचा आहे, त्यावेळेस काय होते, सीधा सीधा आन्सर काय होते, याचं चिन्ह हटतंय, चिन्ह जातं, उत्तर डायरेक्ट जे संख्या आहे ती उत्तर येते. पण आपल्याला तसं करायचं नाही. काय करायचं, वर्गमुळामध्ये 2 गुणिले वर्गमुळामध्ये 2, वर्गमुळामध्ये 4. ह्याला असंही लिहिता येतं किंवा ह्याला असंही वर्गमुळामध्ये 2 चा वर्ग असंही लिहिता येतं. ठीक आहे, तर हे वर्गमूळ घडलं, हे वर्गमूळ घडलं, या ठिकाणी याचं उत्तर पण 2 येते आणि वर्गमुळामध्ये 4 म्हणजेच 2 असं पण याला लिहिता येते. तर सीधा सीधा ज्यावेळेस समान वर्गमूळ आहे त्याचा गुणाकार करायचा आहे, त्याचं चिन्ह जातात निघून आणि जी संख्या आहे ती संख्या येते. आता या ठिकाणी वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 आहे, म्हणजे या ठिकाणी पण समान संख्या आहे, या ठिकाणी पण 3 आहे, या ठिकाणी पण 3 आहे. ज्यावेळेस समान वर्गमूळ संख्येचा गुणाकार करतो ते चिन्ह जाऊन काय ते डायरेक्ट उत्तर 3 येते. कळलं? तर पुढचं गणित आहे, वर्गमुळामध्ये 2 गुणिले वर्गमुळामध्ये 3 आहे. तर हे कसं सोडवायचं, या ठिकाणी वेगवेगळे संख्या आहे, या ठिकाणी वेगवेगळ्या वर्गमूळ संख्येचा गुणाकार करते वेळेस काय करायचं, एक मोठं वर्गमूळ मांडायचं, त्यामध्ये हे 2 गुणिले 3 लिहायचं, जे उत्तर येते त्याचं गुणाकार करायचं, जे उत्तर जे आहे त्याचं गुणाकार करायचं, बेत्रिक 6, तर याचं उत्तर आलं वर्गमुळामध्ये 6. ज्यावेळेस समान वर्गमुळामध्ये संख्या असतात त्यावेळेस ते चिन्ह निघून जातं, उत्तर असं येतं 3 येतं. ज्यावेळेस वेगवेगळ्या संख्या वर्गमुळामध्ये असतात त्यावेळेस त्याचं गुणाकार करायचा, मोठ्या वर्गमुळामध्ये लिहायचं, गुणाकार करायचा आणि आन्सर लिहून टाकायचं. आता या ठिकाणी काय आहे, वर्गमुळामध्ये 2 अधिक वर्गमुळामध्ये 3. आता या ठिकाणी सुद्धा वेगवेगळे संख्या आहेत, वर्गमुळामध्ये वेगवेगळ्या संख्या आहेत, या ठिकाणी वर्गमुळात 2 अधिक, या ठिकाणी वर्गमुळात 3. आता प्रश्न पडेल सगळ्याला, याचं उत्तर काय आहे, वर्गमुळामध्ये 5 आहे, आणि याचं उत्तर वर्गमुळामध्ये 5 येत नाही, कारण हे विजातीय क्रमी आहे, अनलाईक रेडिकल्स आहे. या ठिकाणी हे पण विजातीय आहे, हे पण विजातीय. सजातीय असतात तर काय होतं, दोघांची बेरीज होते. हे दोन्ही वर्गमुळामध्ये संख्या वेगवेगळी आहे, तर ह्याला आपण काय करायचं, जसंच तसं लिहायचं. ह्याला जसंच तसं लिहितात, वर्गमुळामध्ये 2 अधिक वर्गमुळामध्ये 3. ह्याला सिम्प्लिफाय करता येत नाही, ह्याला पुढे सोडवता येत नाही, ह्याला जसं तसं लिहायचं असते. आता पुढे जे आहे वर्गमुळामध्ये 8 अधिक वर्गमुळामध्ये 2. आता ह्याला काय करायचं, पहिले 8 ला सोडून घ्यायचं. 8 ला जर वर्गमुळामध्ये 8 आहे, कसं करायचं, वर्गमुळामध्ये 4 गुणिले 2. 8चे 2, 8चे फॅक्टर पाडायचं. 8चे फॅक्टर काय पडतात, वर्गमुळामध्ये 4 गुणिले 2, म्हणजे वर्गमुळामध्ये 4 गुणिले 2 म्हणजे 2 वर्गमुळामध्ये 2. तर 2 वर्गमुळामध्ये 2 अधिक वर्गमुळामध्ये 2, तर याचं उत्तर काय येते, 3 वर्गमुळामध्ये 2. कळलं? आता पुढचं गणित आहे, वर्गमुळामध्ये 12 अधिक वर्गमुळामध्ये 3. तर या ठिकाणी वर्गमुळात 12चे फॅक्टर काय पडतात, वर्गमुळात 4 गुणिले 3, म्हणजे 4 12. तर ह्याचा आन्सर काय येईल, 4चं वर्गमूळ 2 बाहेर आलं, 2 वर्गमुळामध्ये 3. तर या ठिकाणी 2 वर्गमुळामध्ये 3, 12 वर्गमुळामध्ये उत्तर आलं 2 वर्गमुळामध्ये 3 अधिक वर्गमुळामध्ये 3. आता हे 2 वर्गमुळामध्ये 3 अधिक 1 वर्गमुळामध्ये 3 काय होते, याचं उत्तर 3 वर्गमुळामध्ये 3. या ठिकाणी वर्गमुळात 3चे 2 चॉकलेट आहेत आणि या ठिकाणी वर्गमुळात 3चे 1 चॉकलेट आहे. तर वर्गमुळात 3चे 1 चॉकलेट किती झाले, 3 चॉकलेट झाले. वर्गमुळात 3चे 3 चॉकलेट. अशा पद्धतीने आपल्याला हे कन्सेप्ट आपल्याला क्लिअर करता येतात. धन्यवाद.